हेलो एंड वेलकम और वेलकम बैक टू माय चैनल। तो अभी मैं फ़िलहाल हूँ इगतपुरी के विपश्यना सेंटर पर। जी हाँ, ये मेरा सेकंड कोर्स है विपश्यना का। और ये जगह इतनी सुंदर है मैं बता नहीं सकती। और उससे भी ज़्यादा अच्छा तो मेरा विपश्यना का कोर्स हुआ है सेकंड टाइम का। मुझे पहले कोर्स से बहुत ज़्यादा बेहतरीन फ़ील हो रहा है। और अभी यहाँ पर बहुत तेज़ बारिश चल रही है, जैसे कि आप अभी देख भी सकते हो वीडियो में। और अभी आपको मैं मिलाऊंगी अन्य साधकों से जिन्होंने मेरे साथ विपश्यना कोर्स किया है। चलो उनके मतलब उन्होंने क्या फ़ील किया है इस विपश्यना कोर्स में, चलो आओ उनके साथ जानते हैं। हेलो मैम, आपका नाम बता सकते हैं? मेरा नाम श्रेया करपे है। आपका पहला कोर्स था ये। फर्स्ट कोर्स आपको कैसा लगा फिर पहले कोर्स में? बहुत बढ़िया है और करके खुद को तो लाभ हुआ, साथ में यही महसूस हुआ कि सबको ये पता चले, सबको ये सीखने को मिल जाए। और आपको पहले दिन में और 10वें दिन में आपको कुछ फ़र्क दिख रहा है आपको? बहुत फ़र्क दिख रहा है क्योंकि पहले दिन हम अपने घर से अभी तक के जीवन से बहुत सारे अपने बोझ लेके आते हैं, वो सारे बोझ जैसे हट जाते हैं 10वें दिन तक, तो बहुत अच्छा अनुभव रहता है सबके लिए। अगर आपको मतलब करना हो और एक बार या फिर कई बार तो आप करना पसंद करोगे? डेफ़िनेटली, डेफ़िनेटली करना चाहूँगी। और आपको सजेस्ट करना हो तो आप करोगे लोगों को? डेफ़िनेटली आई थिंक कभी घर में जाके सबसे पहले सबका नाम रजिस्ट्रेशन करवाना ये ज़रूर होने वाला है। थैंक आपका नाम क्या है? ज्योति पाटिल। तो आपने कभी पहले विपश्यना की है? जी नहीं, फर्स्ट टाइम था। आपका एक्सपीरियंस कैसा रहा, आप बता सकते हैं? बहुत अच्छा था। बहुत सुकून भरी लाइफ जी रही थी 10 दिनों में। और आपका मतलब पहले दिन और आज के 10वें दिन में आपको कुछ फ़र्क दिख रहा है? बहुत फ़र्क दिख रहा है। पहले दिन जब आई थी तब मेरे में क्रोध भरा हुआ था, चिड़-चिड़ होती थी। अब सुकून ही सुकून, सब मंगल ही मंगल लग रहा है। आपका नाम क्या है? मेरा नाम नेहा है। आपका ये विपश्यना का पहला एक्सपीरियंस था क्या? हाँ, ये मेरा पहला था। कैसा लगा आपको? मुझे यहाँ आके बहुत सुकून महसूस हुआ है। पहले मेरी ज़िंदगी में मैं मतलब पहले मैं जैसी थी, अभी 10वें दिन मुझे ऐसा लग रहा है कि सब बदल गया है आपको अलग-अलग लग रहा है पहले से, है ना? और लाइट्स फ़ील हो रहा है कि मैं हल्की हो गई हूँ, ऐसा फ़ील हो रहा है। अगर आपको किसी को सजेस्ट करना हो विपश्यना करना है तो आप करोगे? हाँ, बिल्कुल, करना चाहिए। हेलो मैम, यस, आपका नाम क्या है? मेरा नाम आरती सिंह है। आपका ये पहला विपश्यना का कोर्स था। जी। आपको कैसा महसूस हो रहा है पहले दिन और बहुत 10वें दिन अद्भुत, में? अद्भुत, अद्भुत। देवलोक है एकदम, हम एकदम सतलोक में हैं और इतनी अच्छी सुविधाएँ, इतना अच्छा अनुभव, इतना अच्छा मतलब अद्भुत अनुभव है। और आपने धम्म सेविकाओं को देखा कि सेवा देते हुए, आपको कैसा लगा उनको देखकर? बहुत, बहुत मतलब अंदर से उनसे देख के बहुत शिक्षा मिलती है, सीखने को मिलता है। श्रमदान देना बहुत ज़रूरी होता है। और आज 10वां दिन था, तो आज मैत्री का दिन था और आज के दिन तो आपको कैसा महसूस हुआ? मतलब मैं शब्दों में नहीं बता सकती कितना अच्छा लग रहा है, अपना घर जैसा यहाँ फ़ील हो रहा है मुझे। और एक अजब अलग सी फ़ीलिंग है, एकदम दिमाग फ्री है, टेंशन फ्री, माइंड फ्री और बहुत अच्छा फ़ील कर रही हूँ। अगर आपको सजेस्ट करना हो और लोगों को करने के लिए, तो क्या आप उन्हें भी बोलेंगी? श्योर, श्योर, बिल्कुल। और जो यहाँ नहीं आया है समझो जीवन में कुछ अधूरा है वो, अच्छा, ये इतना ज़रूरी है इधर। ये इन्होंने सच कहा है कि जो यहाँ पर नहीं आए वो अधुरा है. तुमचं नाव काय आहे? माझं नाव वैष्णवी सुनील जाधव आहे. आणि हे तुमचा पहिला विपश्यना होता का? हो, माझं हे पहिलं विपश्यना आहे. कसं वाटलं तुम्हाला अनुभव इथल्या मला खूप छान अनुभव आला. तसं सांगायला गेलं तर मी स्वतः एक योग शिक्षक आहे. पण मग जे मला योगातनं पण बऱ्याच गोष्टी भेटल्या, पण इथे येऊन खूप स्वतःहून जेव्हा अनुभवलं तेव्हा सगळ्या गोष्टी चांगल्या कळाल्या, की नाही, की सगळ्या गोष्टी ह्या अनित्य आहे. जे आम्हाला शिकवण्यात पण आहे, की हा माझा एक अभ्यासाचा भाग आहे आणि तो अभ्यासाचा भाग अनुभवायला मी इथे आली होती आणि तो चांगला अनुभव झालेला आहे माझा. आणि तुम्हाला पहिल्या दिवसामध्ये आणि 10व्या दिवसामध्ये फरक दिसतोय का? हो, पहिल्या दिवसामध्ये तर मी स्वतः सांगायला की माझा स्वभाव खूप चंचल आहे. मी खूप चंचल मनाची आहे. तर मग त्याच्यामुळे मी खूप शांत झालेली आहे. ओके. आणि जर तुम्हाला कोणाला सजेस्ट करायचं असेल की विपश्यना करा तुम्ही, तर तुम्ही कोणाला करशाल का? हो, खरं तर सांगायला गेलं तर आम्ही 4 जण येणार होतो. लागला फक्त माझा एकटीचाच नंबर आणि मी 3 याच्या आधी मी 3 वेळेस ट्राय केलेलं आहे आणि 3 वेळेस माझा नंबर पण लागलेला आहे. पण मग काही कारणास्तव मला नाही जमलं. कॉलेज म्हणा, हे म्हणा, ते म्हणा. पण ह्यावेळेस मी
राहिली आणि घरच्यांना विश्वास पण नव्हता की मी राहील का नाही कारण की मी एवढी चंचल आहे, तोंड बंद नाही ठेवू शकत. मी विशाखा शिंदे. सर्वांना माझा मैत्रीपूर्ण नमस्कार. माझं हे विपश्यनेचं तिसरं शिबिर आहे. तर माझे तिन्ही शिबिर हे इगतपुरी धम्मगिरी आपल्या इथेच झालेले आहेत. तर पहिल्या दिवसामध्ये आणि आता तुम्ही यांना प्रश्न विचारला होता की पहिल्या दिवसात आणि 10व्या दिवसात काय फरक आहे. तर खूप असा फरक आपल्याला या शिबिरांमध्ये जाणवतो. माझं तर हे तिसरं शिबिर आहे आणि खूप सुंदर असं माझं हे शिबिर झालं आहे. मला सर्वांसाठी एकच सजेस्ट करावं लागेल कि फुर्सत तो बहुत महंगी है, फुर्सत तो बहुत महंगी है, वक्त निकालना पड़ता है क्योंकि यहाँ पे तो सब मुफ्त में है, फिर भी लोग आते नहीं, फिर भी लोग आते नहीं है. आणि दर्शकांना तुम्ही मंगल मैत्री देऊ शकता. यस, की माझं सर्वांना एक मंगल मैत्रीपूर्ण एक अभिवादन आहे किंवा आश्वासन आहे की तुम्ही सर्वांनी आयुष्यातनं एक वेळेस तरी इथे यायला हवं. कारण खरं आयुष्य आपलं काय आहे, जीवनाची कला काय आहे, हे आपले जे विपश्यना आचार्य महागुरु जे आहेत गोयंकाजी, त्यांचे जे प्रवचन आहे, त्यांनी जी दिलेली आपल्याला ही देणगी आहे ती एक वेळेस तुम्ही आयुष्यात येऊन जाणून घ्यायला हवी. तुमचं नाव काय? दिशा लांडगे. तुम्ही पहिल्यांदा करताय कोर्स? सेकंड टाइम आधी कुठे केला होतास? इथेच. आणि तुमच्या पहिल्या कोर्समध्ये आणि आताच्या कोर्समध्ये तुम्हाला काही फरक जाणवतोय? पहिल्या कोर्समध्ये मला म्हणजे जास्त माहीत नव्हतं की कसं होतं, ध्यान कसं द्यायचं हे करायचं. ह्या टाइमला ओके. म्हणजे पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी समजलंय तुम्हाला. आणि तुम्हाला पहिल्या दिवसामध्ये आणि 10व्या दिवसामध्ये काही फरक जाणवतोय? पहिल्या म्हणजे आलेल्या पहिल्या दिवशी कसं होतं आणि आता तुमच्या 10व्या दिवसामध्ये काय फरक जाणवतोय तुम्हाला? पॉझिटिव्ह फिलिंग बेटर. आधी मी कशी ओव्हर थिंकिंग करायची, आता नाही करायचं. ज्योती वारोडे. तुम्ही पहिले कधी कोर्स केलाय हा? हा दुसरा कोर्स आहे माझा. आधी कुठे केला होता तुम्ही? इथेच इगतपुरी. तुम्हाला पहिल्या कोर्समध्ये आणि आताच्या कोर्समध्ये काही फरक जाणवतोय? छान, भरपूर प्रगती झाली माझ्यामध्ये. आणि तुम्हाला पहिल्या दिवसामध्ये आणि आजच्या 10व्या दिवसामध्ये काही फरक जाणवतोय का? स्वतःमध्ये भरपूर बदल झाला. आणि जर तुम्हाला कोणाला सजेस्ट करायचं असेल की या तुम्ही पण विपश्यना करून बघा, तर तुम्ही करणार कोणाला सजेस्ट? मी बऱ्याच जणांना करत असते. मी योग शिक्षिका आहे, त्यामुळे बऱ्याच जणांना माझं सांगणं असतंच की विपश्यना करा, कारण मौन गरजेचं आहेच. नमस्कार मॅम, तुमचं नाव काय आहे? हेमलता मोरे. तुम्ही आधी कधी कोर्स केला आहे हो, विपश्यनेचा? केलंय. हे माझं तिसरं शिबिर आहे. आधी 2 कुठे केले होते तुम्ही? केले इगतपुरीला. आणि तुम्हाला जर सांगायचं असेल म्हणजे आपल्या दर्शकांना की हा कोर्स का केला पाहिजे, तर तुम्ही सांगू शकता? हो, आपल्याला म्हणजे ताणतणावापासून मुक्ती मिळते आणि मेन म्हणजे आपल्याला मनातून शांत वाटतं. शांतता एक बरी असते. आणि म्हणजे बरेच लेडीज वयस्कर असल्यामुळे करत नाही, तर तुम्ही त्यांना सांगू शकता का की इथे कशी प्रकारे सोय असते की तुम्ही जेणेकरून तुम्ही करू शकता, किंवा आजारासंबंधी काही असेल तुम्हाला दुखापत, तर कसं तुम्ही मॅनेज करू शकता, इथे सांगू शकता त्यांना हो. थोडक्यात? की म्हणजे आजारपणापासून दुखापत म्हटल्यापेक्षा इथे आल्यावरती आपल्याला एवढं शांत वाटते की आपला आजार चालला जातो हे आपल्याला कळतच नाही. आणि तुम्हाला पहिल्या शिबिर आणि तिसऱ्या शिबिरमध्ये आता काही फरक जाणवतोय का? पहिल्या शिबिरला माझा खूप गॅप पडलाय. पहिलं माझं 2012 मध्ये झालं, त्याच्यानंतर 6 महिन्याने एक झालं आणि आता एक झालं. खूप गॅप पडला म्हणून मला काय आता पहिलेच असं काही एवढं जास्त आठवत नाही. माझं नाव भारती किशोर सोनवणे. तुम्ही कुठले राहणार आहे? इथलेच आहे? नाही, आम्ही टिटवाळ्याचे राहणार आहे, कल्याण. अच्छा. आणि तुम्हाला तुमचा हा पहिलाच कोर्स होता का? माझा हा पहिलाच कोर्स आहे. तर मग तुम्हाला तुमचा अनुभव कसा होता? मला हा कोर्स करण्याची खूप इच्छा होती. जेव्हा मी जळगावला जायचे गावी, तेव्हा मला हे इगतपुरीचं धम्म ठिकाणाचं हे खुणवत होतं की मला इथं जायचंय, मला इथं जायचंय. आणि माझ्या योग शिक्षिका ज्योतिताई वारोडे आणि हेमलता ताई, ह्या दोघींमुळे मला इथं येणं शक्य झालेलं आहे. आणि मला खूप छान वाटतंय आणि मला खूप समाधान वाटतंय की बाबा मी त्यांचं ऐकलं आणि मी इथं आले आणि त्यांच्यामुळे तो योग आला. आणि माझी जी सुप्त इच्छा होती की जायचंय ती घरच्यांमुळे, ह्या दोघींमुळे पूर्ण झाली. आणि माझ्या शरीरात जी काही निगेटिव्हिटी होती ती संपूर्णपणे म्हणजे पहिल्या दिवशी असणारी आणि आजच्या दिवसामध्ये मला खूप 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 आणि खूप छान वाटतंय. आणि
फ़र्क तो शांति है बहुत ज़्यादा अंदर एंड डेफिनेटली बहुत सारी चीज़ें जो भी प्रोसेस करनी बाकी हैं सो आई एम येट टू एक्सपीरियंस दैट बट डेफिनेटली ये चीज़ कहूँगी कि अगर आपको लाइफ में अपने आप को कोई गिफ्ट देना है प्लीज़ 10 डेज यू शुड गिफ्ट टू यू। यार बहुत अच्छी बात बोला आपने। और अगर आपको किसी को सजेस्ट करना हो विपश्यना करना हो या फिर तो आप करोगे? बिल्कुल बिल्कुल आई थिंक सो माई नेक्स्ट स्टेप इज़ टुवर्ड्स माई डॉटर। अभी मैं वेट कर रही हूँ वो टीनेज में आ जाएगी तो उसको मैं डेफिनेटली यहाँ भेजूँगी एंड मुझे लगता है ये जगह आपको बुलाती है आपका लिखा होता तो आपको आना ही है हम सिर्फ ज़रिया बन सकते हैं तो जिनकी ज़िंदगी में गुरु जी हमें ज़रिया बनाएंगे हम बन जाएंगे। थैंक यू।